नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. लहान मुलांना फळं देणं उत्तम हे आपल्याला माहीत आहे, परंतु बऱ्याचदा आपल्या ऐकण्यात असतं की या फळांमुळे असा त्रास होऊ शकतो. लहान बाळाला फळं कधीपासून चालू करावी, कोणती फळं कोणत्या वयात द्यावी, दिवसातून कोणत्या वेळी फळं देणं योग्य आहे, फळं कशा पद्धतीने द्यावी याबद्दलचे बरेचसे प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या प्रश्नांबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. चला तर मग आपण आजच्या माहितीला सुरुवात करूया. फळं नैसर्गिक साखर, विटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्रोत आहेत. पौष्टिक आहारातील एक मुख्य घटक म्हणजे फळं. घरात, प्रवासात, बाहेर सहजपणे कुठलीही प्रक्रिया न करता खाता येतील यासाठी फळं श्रेयस्कर ठरतात. फळांमधून त्वरित ऊर्जा मिळते, भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात, त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक वाढीवर चांगला परिणाम होतो. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळांचा उपयोग होतो. तसेच फळांमुळे भूकही लवकर भागली जाते, म्हणून मुलांच्या आहारात प्रत्येक ऋतूत येणारी त्या प्रदेशात पिकणारी नैसर्गिकरित्या वाढवलेली फळं देणं गरजेचं असतं. फळं कृत्रिमरित्या पिकवलेली व रासायनिक फवारलेली आहेत याची खात्री करून मगच द्या. मुलांना ताज्या फळांपासून बनवलेले ज्यूस, पदार्थ व फळं कापून प्युरी बनवून देता येतील. वातावरण खूप थंड असताना लहान मुलांना शक्यतो फळं देणं टाळा. संध्याकाळच्या वेळी ही आहारामध्ये फळं देऊ नका. फळ देण्याची योग्य वेळ म्हणजे ज्यावेळी वातावरण सामान्य तापमान असतं अशा वेळी, म्हणजे साधारण सकाळी स्नॅक्स किंवा दुपारच्या वेळेमध्ये फळं देऊ शकता, जेणेकरून सर्दी कफासारखे त्रास वाढणार नाहीत. सफरचंद, ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे असं म्हटलं जातं. लहान मुलांना व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, सोडियमचा उत्तम स्रोत म्हणजे सफरचंद. सफरचंद सहज पचन होतं, चवीला गोड लागतो, त्यामुळे मुलंही आवडीने आणि पोटभर खातात. लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सफरचंदाचा वापर होतो. लहान बाळाचे डोळे, केस, त्वचा या पोषणासाठी सफरचंदाचा फायदा होतो. केळी वजन वाढवण्यासाठी उत्तम असते. केळीमधून व्हिटॅमिन ए, B6, फॉलिक ॲसिड, नियासिन, थायमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे घटक मिळतात. केळी चवीला उत्तम असते आणि सहज खाता येते, त्यामुळे 6 महिन्याच्या बाळाला आहार चालू करतानाही केळी हा एक चांगला पर्याय असू शकतो. बाळाचं वजन वाढवण्यासाठी देखील केळीचा चांगला फायदा होतो, त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये नियमितपणे बाळाला केळी दिली तर चालू शकते. द्राक्ष, शरीरात रक्त तयार करण्यासाठी द्राक्षाचा वापर होतो. द्राक्षाच्या ऐवजी इतर ऋतूमध्ये मनुके देखील भिजवून खाऊ शकता. द्राक्ष मिनरल्स, व्हिटॅमिन सी, फायबर, ग्लुकोजचा उत्तम स्रोत आहेत. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. अंजीर हा कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियमचा खूप चांगला स्रोत आहे. लहान मुलांचे वजन वाढवण्यासाठी अंजीर फायदेशीर ठरतं. सुकं अंजीरही पाण्यामध्ये भिजवून खाल्ल्याने फायदे होतात. संत्री, मोसंबी, गोड रसाळ मोसंबी किंवा संत्री शरीरामध्ये त्वरित ऊर्जा देण्यासाठी आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानली जाते. बऱ्याच लहान मुलांना संत्री किंवा मोसंबी खाता येत नाही किंवा आवडत नाही, अशा वेळी त्याची ज्यूस बनवून लहान मुलांना देऊ शकता. लहान मुलांना जेव्हा सर्दी, कफ, खोकला असतो किंवा वातावरण खूप थंड असतं त्यावेळी सिट्रस फळं देऊ नका. इतर ऋतूमध्ये नियमितपणे ही फळं दिले तर चालतात. स्ट्रॉबेरी हे एक सिट्रस फ्रूट आहे. आपले डोळे, हृदय यासाठी उत्तम काम करतं. स्ट्रॉबेरीमधून व्हिटॅमिन सी, कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळतं. हे सिट्रस फळं दुधासोबत कधीही देऊ नका. तसेच अशी फळं मुलांना सर्दी कफ असताना, वातावरण थंड असतानाही देणं टाळा. इतर ऋतूमध्ये आपण ही फळं लहान मुलांना देऊ शकता. चिकू, लहान मुलांचं वजन वाढवण्यासाठी चिकू उत्तम काम करतो. चिकू पचनात जड असतो, त्यामुळे योग्य प्रमाणातच द्यायला हवा. चिकू फायबर, मिनरल्सचा खूप चांगला स्रोत आहे. चिकूमधून पोटॅशियम मुबलक प्रमाणात मिळतं, त्यामुळे वजन वाढण्यासाठी फायदा होतो. खजूर हाडांसाठी उत्तम आहे. शरीरामधील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूरचा फायदा होतो. खजूर आयर्नचाही उत्तम स्रोत आहे. खजूरामुळे वजन छान वाढलं जातं.
आंबा चविष्ट आणि पौष्टिक फळ आहे, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलाचं वजन वाढवण्यासाठी आंबा उत्तम फळ आहे. आंब्यामध्ये नैसर्गिक ग्लुकोज असतं. त्यासोबतच व्हिटॅमिन ए, सी, बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मुबलक प्रमाणात मिळतं. त्यामुळे 7 महिन्यानंतरच्या बाळाला योग्य प्रमाणात नियमितपणे आंबा देऊ शकता. आंबा देण्यापूर्वी साधारण 2 तास पाण्यामध्ये बुडवून स्वच्छ धुवून मगच द्या. आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि वाढवलेला असावा याचीही काळजी घ्या. टरबूज, खरबूज अशी पाणीदार फळं उन्हाळ्यामध्ये मिळतात. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि त्वरित ऊर्जा देण्यासाठी ही फळं मदत करतात. टरबूज, खरबुजाची ज्यूस किंवा फळं बारीक कापून लहान मुलांना खायला देऊ शकता. पपई प्रोटीन, कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. पपईमधून कॉपर, मॅग्नेशियम मिळतं. लहान मुलांच्या डोळ्याच्या पोषणासाठी पपईचा फायदा होतो. नैसर्गिक गोड आणि रसाळ असल्यामुळे त्वरित ऊर्जा मिळायलाही मदत होते. लहान बाळाचा पहिला आहार देतानाही पपईचा विचार करू शकता. सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, अननस, चेरी, फायबर, बेरी, लिची, किवी, पियर, रामफळ अशी फळंही थोड्या प्रमाणात आणि चव बदल म्हणून देता येतात. ही फळं नैसर्गिकरित्या पिकवलेली आणि कोणतीही रासायनिक प्रक्रिया नसलेली असतील तर उत्तम. या फळांमधूनही ऊर्जा मिळते. भरपूर सारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. ही फळं ज्या ऋतूमध्ये उपलब्ध असतात त्याच ऋतूमध्ये दिली तरच त्याचे फायदे होतात. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.